नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय अरेबिया आणि इकडे आहे संभाजीनगरचा पिंट्या. सध्या फॉर्ममध्ये असणारे नंदी म्हणू शकतो किंवा एक बिंजोडच्या मैदानातील हिंद केसरीचे देसाई गावचे हिंद केसरीचे नंदी आहेत. दादा, आपली ओळख सांगायची गरज नाही, तरी पण आपल्या काही प्रेक्षकांना आपली थोडक्यात ओळख सांगा. नमस्कार दादा, मी अरेबिया बैलाचे मालक शरद आलिमकर, राहणार मी शिलगावचे आहे. नक्कीच दादा, आज गटाला पळायला जाणारी गाडी की पळून आलेले? गट 5 झाला आहे अरेबियाचा. आता 34मध्ये भवानी आणि पोखरवाडीचा इथला एक वासुर होता आदात, आणि आदातला घेऊन पळाला बैलाच अरेबिया. अरे, आदतला घेऊन पळाला आणि गट 5 झाले. गट 5 झाले. कसा होता आजचा पळ, काय सांगाल? आजचा पल थोडा बैल खाली मस्ती करत होता, त्याच्यामुळे 5 ते 6 जण लागलेली बैल धरायला, आणि त्याच्यामुळे काय बैलाला काही सुट्टी व्यवस्थित झाली नव्हती. बैल डाऊन होता खालनं. मग पुढे येऊन बैलांनी गाडी लावली, ती आम्हाला खात्री होती की बैल पुढे गाडी लावणार. वासरांनी खूप सपोर्ट केला बैलाला. नक्कीच एक मोठं नाव सध्या घेतलं जातं आहे, कारण हिंद केसरी झालेलं आहे देसाई मधात. काय सांगाल अरेबियाबद्दल, काय सांगाल आज कसं आहे? अरेबिया आता जसं मैदान झालं त्याच्यानंतर 4-5 गाड्यानंतर पोपट शेठ पावले मोरगाव त्यांच्याकडे बैल पाडून दिलेला होता. आणि जर पावसाळी किंवा आधी अधूनमधून आम्हाला कधी पलटी करायचं बैल तर पोपट शेठकडे आम्ही पाडून देतो बैल. तर तिथनं डायरेक्ट पोपट शेठ आणि सोनू शेठ आणि या भावांनी सर्वांनी मिळून नियोजन केलं. आम्हाला काही माहीत नव्हतं, मुंबईच्या एकही मालकाला माहीत नव्हतं, धनेशला, मला, अजयला, कोणाला माहीत नव्हतं. पूर्ण नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनाच याच गट पास केले. श्रेय पूर्ण पोपट शेठच्या गँगला जातो पूर्ण. नक्कीच एक मोठा वाजता तुमच्या दावणीला आलेला आहे. कसा दावणीला आला आणि किती वर्ष झाली दावणीला आला? 2 वर्ष पहिले खरेदी केला. एक रतन जोशी म्हणून आमचा मेहून आहे, त्याच्या थ्रूने आम्ही बैल बघायला गेलेलो. असंच फिरत फिरत पूर्ण संभाजीनगर गाठला. तर तेव्हा एक गरीब्या आणि आरिब्या त्यांच्या गोट्यावर गेलो, तर बसून वगैरे याचा पूर्ण व्यवहार होईसपर्यंत आम्हाला पूर्ण एक रात दिवस गेलेला पूर्ण. नक्कीच तुमच्या दावणीला आला नंदी, एक लक्ष्मी आली एक मोठी, काय सांगाल त्याबद्दल? लक्ष्मी आली, त्याने पण त्या मालकांनी बलिराम शेटनी खुशीने एकदम बैल दिला आम्हाला. बैलाचं पेमेंटही मी अर्धवट केलेला होता, म्हणजे असंच शेट द्या तुम्ही जेव्हा द्याल तेवढे द्या. 30,000, 35,000, 1,17,000 मी खरेदी केलेला बैल होता, आणि मोठं मन करून त्या बलिराम शेटनी बैल दिला आपल्याला. तर त्यांची आऊत झाली पूर्ण. आम्ही जबान दिली होती त्यांना की मुंबईमध्ये कुठेतरी तुमचं नाव आम्ही उंचावर नेऊ, आमचंही नाव होईल. त्यांनी सांगितलेलं शेठ हा बैल, याला जर बैल पुरला तर हा मोठा नाव करेल, आणि त्याला बैल पुरला तो फौजी शेठचा पिंट्या. तर पूर्ण संभाजीनगरचं नाव त्याने लौकिक केलेलं या 2 बैलाने. नक्कीच पिंट्याबरोबर नियोजन असते, कसं नियोजन असते? पिंट्याबरोबर नियोजन असतो आमचा. शेठला जर काही काम नसलं, बिजी नसले, शेतीची कामं असतात, फौजी रिटायरमेंट आहेत, घरचे कामं आहेत काही, तर ते सर्व सावरून आम्ही नियोजन करत असतो अधूनमधून. नक्कीच एक मोठा वस्ता तुमच्या दावणीला आलेला आहे. एक आता पाहिलं आपण तर बिंजोडची मैदानं भरपूर होतात मुंबईला, पण 3 फेऱ्या म्हटलं खूप कमी असते. आज 3 फेऱ्याचं मैदान मुंबईला आलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? सोनू शेठ भोपतरावचे आम्ही पहिले अभिनंदन करतो की आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी असं भलं मोठं एकदम मैदान भरवलं 3 फेऱ्याचं. मुंबईकरांना देखील या 3 फेऱ्यांच्या मैदानाचा आनंद लुटता आला, तर त्यांचं अभिनंदन करू तेवढं कमीच आहे. आणि ते कमिटीवर आहेत मुंबईच्या, चांगलं नियोजन असतं, खजिनदार आहेत आमचे. नक्कीच आणखी काय सांगाल पिंट्याबद्दल, काय सांगाल? कारण हिंद केसरी झालेला नंदी आहे तुमच्या अरेबियाबरोबर. पिंट्याचं 7 आहे आमच्या, याचीही वय झालेली आहे, त्याचीही वय झालेली आहेत. ते एकमेकांनी भावासारखे, ते म्हणजे मस्त वय, म्हणजे 7 झालेले आहेत ते आता. पण ते त्यांचे आपण बोलतो वय झाले आहेत, पण त्यांचे वय अजून लय बाकी आहेत दोघांचे. खूप त्यांना अजून काही पुढे काय घडवायचं आहे. नक्कीच गट 5 झालेला आहे, काय अपेक्षा असेल आता पुढची अपेक्षा बघूया. आता आदात वासरू आहे, तो आता पहिल्या राऊंडला सपोर्ट भेटला आहे, म्हणजे सपोर्ट म्हणजे भरपूर सपोर्ट भेटला वासराचा. काय आता देवाची साथ लाभली तर पुढे बघू. सेमी 5 झाली तर फायनलला पोहोचू, आमची इच्छा आहेच. फायनलला बैल पोचावा, पिंट्याही पोचावा, हाही पोचावा, आमची पूर्ण इच्छा आहे. पिंट्याचं नियोजन आज कोणाबरोबर आहे? पिंट्याचं नियोजन आता शेटलाच, फौजी शेटलाच माहीत आहे कोणाबरोबर आहे. वादल बैल आहे कोणाचा तरी, याच पट्ट्यातला आहे, तो पळणार पिंट्यासोबत. हां, त्यांचं अचानक नियोजन झालेलं आहे. तर शेठ कसा एकदम भला माणूस आहे, कोणाला नाही बोलत, जबान दिली की शेठ येतो चला. नक्कीच पिंट्याचं आणि अरेबियाचं पुढचं कधी नियोजन असणार आहे का कुठलं? 3 फेऱ्याचं म्हणा किंवा बिनजोडमध्ये बघूया. सध्या तर काय आमचं नियोजन नाही आहे काय. वरती कुठेतरी आता गटाला बैल वर गेला की वरती गटाला आम्ही पळवाचं नियोजन चालू आहे आमचं. नक्कीच आपल्या दावणीला आणखी नंदी आहेत कोणते? आता माझ्या दावणीला एक नवीन खरेदी झाली, एक छोटा सरकार, एक 5-6 दिवसापूर्वी, आणि एक माझा गरीब आहे, म्हणजे याची घरचीच गाडी अरेबिया आणि गरीब आहे. एकाच मालकाकडून खरेदी केलेली आहे. एकाच मालकाकडून खरेदी केलेली आहे. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी आणि धन्यवाद या छोट्या मुलाखतीबद्दल. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. तुमचा यूट्यूब चॅनलला आमच्या पूर्ण सरकार ग्रुपतर्फे सबस्क्राईब आणि लाईक मिलो.
अशीच साथ तुम्हाला आम्हाला तुमची लाभू द्या ना आमच्या सरकार ग्रुपची तुम्हाला लाभू द्या. नक्की नक्की धन्यवाद. थँक्यू.